हॅलो नमस्कार, मी सायली तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. आज मी रोजच्या जेवणात काय बनवणार आहे हे दाखवणार आहे. अगदी भाजी चपातीच आहे पण पोटभरीची आहे. भात आमटी करायची गरज नाही आपल्याला आणि आमच्याकडे फक्त भाजी चपातीही खाल्ली जाते. पातळ भाजी असेल तर थोडंफार भात वगैरे करते मी. आज मी फक्त पनीर भुर्जी बनवणार होती. त्यासाठी खूप सारा कांदा कापून घेतला आहे. कापून म्हणजे थोडासा मोठा मोठा कापला आहे जाडसर आणि चॉपरमध्ये मी बारीक करून घेणार आहे कांदा आणि टोमॅटो. नंतर कढईत आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल एकदम कमी टाकलं आहे मी. पनीरला खूप तेल येतं म्हणून मग मी एक पळी तेल टाकलं आहे. त्यात जिरं मोहरी तडतडल्यानंतर जो बारीक केलेला आपण कांदा टोमॅटो आहे तो टाकून घेतला आहे. लसूण मी फोडणीत न टाकता असं वरतून टाकून घेतला आहे. खूप स्ट्रॉंग फ्लेवर येऊ नये म्हणून चवीपुरतं मीठ टाकलं आहे. कांदा आणि टोमॅटो छान आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. मीठ टाकल्याने पटकन मॅश होतो आणि भाजलाही जातो छान. 2 ते 3 मिनटात आपला हा कांदा टोमॅटो भाजून होतो. त्यात मग आपल्याला मसाले घालायचे आहेत. मसाल्यांमध्ये फक्त हा किचन किंगचा पनीर मसाला मी टाकला आहे आणि लाल तिखट आणि हळद. रोजच्या जेवणात मी खूप काही मसाले वापरत नाही. रेग्युलरचे जो 1-2 मसाला असतो तोच मी टाकत असते. गरम मसाला नाही टाकला आहे मी याच्यात. फक्त हा किचन किंग मसाला होता तोच टाकला आहे. हळद मीठ चवीनुसार टाकून घेतलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. ते पण 2 मिनटं परतवायचं आणि थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. तिखट वगैरे जळू नये म्हणून. जळल्यानंतर मग त्याचा वासही छान येत नाही आणि चवही बिघडते. इथे मी पनीर आहे ना ग्रेड करून घेतलं होतं. छान बारीक किसणी असते ना त्याने किसून घेतलं होतं. किसून आपल्याला त्यात ॲड करायचं आहे. छान दिसतं तसं आणि वरतून खूप सारी कोथिंबीर ॲड करायची आहे. मस्त अशी 2 ते 3 मिनटात आपली ही भाजी तयार होते. पनीर टाकल्यानंतर आपल्याला खूप वेळ परतवायची गरज नाही आहे. लगेच आपण बंद करून घेऊ शकतो गॅस. आणि साईडला मी इथे पीठ मळून घेतलं होतं वेळेत. त्यानंतर आपल्याला इथे चपात्या करून घ्यायच्या आहेत. मला जेवढ्या लागतील तेवढ्या मी चपात्या करून घेतल्या आहे. भाजी करायच्या आधी मी आधी पीठ मळून घेते म्हणजे तोपर्यंत ते मुरतं आणि मग चपात्याही छान होतात. बघू शकताय तुम्ही इथे. भात वगैरे कायच फक्त अर्ध्या तासाच्या आत आपला स्वयंपाक इथे तयार होतो. मस्त असं चपात्याही छान झाल्या आहेत माझ्या. आता एक एक करून मी सगळ्याच बनवून घेते. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि आवडलंच असेल किंवा इथपर्यंत आलेच असणार बघत तर मला प्लीज डू लाईक सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि मस्त इथे आमचं जेवणाचं ताट तयार आहे. अगदी कमी पदार्थ पण हेल्दी असे जेवणाचं ताट आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.